जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, राज ठाकरे यांचं हे वाक्य ऐकलं की तरुणाईमध्ये एकच जल्लोष संचारला जातो। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष खास करून तरुणाईचं विशेष आकर्षण ठरलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन यंदा नाशिकमध्ये होत असून आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत। 2006 मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली। या घटनेला 18 वर्ष पूर्ण झाले असून पक्षाचा वर्धापन दिन यंदा मनसेचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये साजरा करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर शहरातील वातावरण मनसेमय झाले असून राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी पंचवटी परिसरात लावण्यात आलेल्या होर्डिंगची सध्या जोरदार चर्चा आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 7 मार्च रोजी सायंकाळी नाशिकमध्ये दाखल होणार असून 8 मार्च रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी 9 वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते प्रभू श्री काळाराम मंदिरात जाऊन आरती करणार आहेत। तसेच 9 मार्च रोजी वर्धापन दिनाला राज ठाकरे हे बाबानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात पदाधिकारी आणि मनसे सैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी मनसेचे झेंडे, राज ठाकरे यांच्या स्वागताचे होर्डिंग लावण्यात आले आहे। या निमित्तानं नाशिक शहरात आणि विशेष करून पंचवटी विभागात मोठे उत्साहाचे वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे। यातही मनसेचे शहर उपाध्यक्ष प्रसाद सानप यांनी लावलेले पोस्टर विशेष लक्ष आकर्षित करत आहेत। अयोध्येत राम आले, आता महाराष्ट्रात रामाचे राज आले पाहिजे अशा आशयाचे पोस्टर प्रसाद सानप यांनी लावले आहेत। यासह राज ठाकरे यांचे वेगवेगळे विचार असलेले पोस्टरही शहरभर त्यांनी लावले आहेत। राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी नाशिक शहर आता सज्ज झालं असून सर्वत्र मनसे सैनिकांकडून मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी आणि स्वागत कामने उभारण्यात आले आहेत। सर्वत्र झेंडे, पताका लावण्यात आला असून प्रसाद सानप यांनी राज ठाकरे यांचे विचार पोहोचवण्याची घेतलेली थीम सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे। खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर गेल्या 20-25 वर्षापासून नाशिकमध्ये मोठा उद्योग, रोजगार आलेला नाही। आपली ही कुंभनगरी आहे, दक्षिण काशी आहे। धार्मिक दृष्टिकोनातून याचं खूप मोठं महत्त्व आहे। पण दुर्दैवानं या नाशिकचा जेवढा तीर्थक्षेत्राचा विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झाला नाही, उद्योगधंदे आले नाही। यामुळं आज प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन ही पंचवटी पुण्यभूमी आहे आणि आज ह्या आमच्या पंचवटीची गुन्हेगारीच्या स्वरूपात अशी अवस्था झाली आहे का ज्याच्यावर कोणाचा अंकुश राहिला नाही। आज आपण मागं बघितलं गेलं असेल, मागच्या काळात नाशिकमध्ये MD ड्रगची फॅक्टरी सापडली आणि तरुणाई व्यसनात जाते, तरुणाई गुन्हेगारीत जाते आणि अशा काळात प्रभू रामचंद्रांचं अयोध्येमध्ये आगमन झालं। प्रभू रामचंद्रांचा वनवास संपला आणि नाशिककरांचा वनवास कधी संपणार? तो वनवास संपवू शकणारे सर्वांचे आशास्थान आणि महाराष्ट्र ज्यांच्याकडनं आशेनं बघतो, आपले प्रश्न त्यांच्या दरबारी घेऊन जातो, सोडवून घेतो, ते सन्माननीय राजसाहेब या ठिकाणी रामाचे आशीर्वाद घ्यायला येणार आहे। म्हणून मी या ठिकाणी असं म्हटलं आहे का अयोध्येमध्ये राम आले, आता महाराष्ट्रामध्ये रामाचे राज पाहिजे। म्हणजे जी रामराज्याची संकल्पना होती ती संकल्पना या ठिकाणी मूर्त स्वरूपात आली पाहिजे, या आशयाचा मी हा फलक लावलेला आहे। या तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन आहे। तत्पूर्वी त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 8 तारखेला सकाळी 8 वाजता या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे। त्यानुसार सन्माननीय राजसाहेब प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी व पूजा अर्चा आरतीसाठी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी पूर्ण महानगराने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि आमच्या पंचवटी विभागातील योगेश दाभाडे विभाग प्रमुख आणि सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय जोरदार जय्यत स्वागताची तयारी या ठिकाणी केलेली आहे। आणि आज आपण या घटनेने ह्या पंचवटीकरांमध्ये इतका अमाप उत्साह आहे, अनेकांच्या आम्हाला दूरध्वनी येत आहे, अनेक जण आम्हाला येऊन भेटत आहे का त्या सगळ्यांना माननीय राजसाहेबांच्या या काळरामाच्या दर्शनाप्रसंगी या ठिकाणी यायची, साहेबांचं स्वागत करण्याची तीव्र इच्छा आहे। साधारण 180च्या दरम्यान फलक आम्ही या ठिकाणी उभारलेले
त्याच्यावर विविध प्रकारचे वाक्य आहे. जसं साहेबांचंच वाक्य आपल्याला समोर दिसत असेल, तुमच्याकडे जर प्रस्थापित असतील म्हणजे इतर पक्षांकडे जर प्रस्थापित असतील तर माझ्याकडे विस्थापित आहेत आणि एकदा महाराष्ट्र हातात द्या मग बघा विकास काय असतो ते. त्यापासून तर सध्या जे काही घाणेरडं राजकारण चालू आहे, म्हणजे साहेब तर फार पूर्वी हे वाक्य बोलले होते, पण सध्या महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती उभी राहिली त्याला तंतोतंत लागू पडणारं वाक्य आहे. सध्या जे काही घाणेरडं राजकारण सुरू आहे ते आता थांबवायलाच हवं. अशा आशयाचे कसले खून, गुन्हेगारी आणि बलात्कार एकदा महाराष्ट्र हातात द्या, सुतासारखा सरळ कर. कायद्याची जरब, सगळ्यांना महिलांना सुरक्षित वातावरण, युवकांना रोजगार, ह्या सगळ्या आशयावर काम करणारं हे आमचं नेतृत्व आहे आणि ह्या नेतृत्वाचे विचार जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. यासाठी आम्ही पोटतिडकीने प्रयत्न करून हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. याचं यश आम्हाला मिळताना दिसतंय. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.